नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. मित्रांनो, आज आपण एक बैलगाडा क्षेत्रामध्ये खळबळजनक घटना घडलेली आहे. ती घटना म्हणजे विठ्ठल नाना आणि सर्जा यांचं नातं तुटलेलं आहे मित्रांनो. तर काय झालेला आहे विषय? या ठिकाणी मित्रांनो, सर्जाला विठ्ठल नानांनी अंकिताताई यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि सध्या सर्जा गिरवी, फलटण येथील गिरवी, जो गोठा वैभवदादा कदम यांचा आहे, त्यांच्याकडे आहे. तर असं काय काय घडलं की विठ्ठल नानाला सर्जाला सोडावं लागलं, किंवा विठ्ठल नानाकडून सर्जाचा ताबा परत एकदा निंबाळकर सरांच्या पत्नी अंकिताताई यांनी घेतला? तर पाहूया मित्रांनो आपण काय हा घटनाक्रम आणि काय काय गोष्टी घडल्या या परवा. तर पाहूया आपण. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष विलास पहिलवान आणि मध्ये जे दिसत आहेत ते वैभवदादा कदम आणि शरद शेठ मदने हे या ठिकाणी सर्जा आणलेला आहे. त्यांनी या गोठ्यावरती आहेत ते. हा पहा मित्रांनो, या ठिकाणी सर्जा. परवा ज्यावेळी बुधला या ठिकाणी अंकिताताई आल्या, त्या ठिकाणी हा सर्जाचा गोठा हे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी अंकिताताई ज्यावेळी सर्जाला या ठिकाणी त्यांच्या ताब्यात देण्यात आलं, त्यावेळी विठ्ठल नानांच्या मिसेस या ठिकाणी सर्जाची पूजा करताना या ठिकाणी गोठ्यावरती जो काही विषय चालला होता सर्जाचा ताबा घ्यायचा, त्या दिवशीचे हे या ठिकाणी गर्दी जमली होती. सुट्टी मेकर असतील, ताईंच्या बाजूची काही लोक असतील, नानांच्या बाजूची काही लोक असतील. मित्रांनो, हा क्षण अतिशय भावूक करणारा. या ठिकाणी विठ्ठल नानाचे वडील सर्जाच्या पाया पडताना त्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. हे पहा, या ठिकाणी सर्जाला गाडीमध्ये पिकअप मध्ये चढवण्यासाठी घेऊन जाताना पहा या ठिकाणी आलेला आहे सर्जा, आणि हा गाडीत चढवलेला हा टेम्पो जात असताना. मित्रांनो, सर्जाला सुद्धा या ठिकाणून त्याचा पाय निघत नव्हता. सर्जाचा सुद्धा म्हणजे मूड खूपच खराब झालेला होता. मित्रांनो, हे काय झालं आणि कसं झालं? या ठिकाणी अंकिताताईंचं असं म्हणणं होतं की नानांनी वेळोवेळी हा बैल त्यांचा आहे असं दाखवण्याला सुरुवात केली होती, आणि सरांना त्यांनी काहीतरी 20 लाख रुपये दिले होते असं नानांचं मत होतं. परंतु या ठिकाणी विलास पैलवान, बरेच काही आपली बैलगाडा क्षेत्रातील मंडळी यांनी मध्ये येऊन तोडगा काढून अंकिताताईंनी नानांना 15 लाख रुपये दिले रोख, आणि तो सर्जा आपल्या ताब्यात घेतलेला आहे, आणि तो वैभव कदम यांच्याकडे या ठिकाणी पळवण्यासाठी दिलेला आहे. अंकिताताईंचं म्हणणं होतं की बरेच दिवस झालं नाना मला फक्त आता ह्या जो सर गेले त्यापासून जो सर्जा पळाला, जवळजवळ 7-8 पहिली मैदान मारलेली, दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, फक्त मला 20,000 रुपये देण्यात आले. तर या ठिकाणी नानांची पण बाजू आहे की त्यांच्याकडे पैसे दिलेले स्क्रीनशॉट सुद्धा आहेत त्यांच्याकडे. मित्रांनो, हा व्यवहार सर जाऊन अजून 5-6 महिने सुद्धा झालेले नाही, परंतु या मुक्या चित्राबाची सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किती हाल होण्याचं काम चालू आहे. सर्जाला बिचारायला माहित सुद्धा नाही की आपलं काय चाललंय. अगोदरच सचिन शेठ घरत यांच्या बरोबर करार केलेला होता. या ठिकाणी नानांनी म्हटले की माझ्याकडे बॉन्ड आहे 20 लाखाचा, सरांना मी पैसे दिले तर, परंतु ही काही कुठेही चर्चा सोशल मीडियामध्ये बाहेर आलेली नाही, कुठल्या अड्ड्यामध्ये नाही, त्यांच्या घरच्यांना माहित नाही. तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी 15 लाख रुपये द्यावे लागले आणि मगच सर्जाला ताब्यात घ्यावं लागलं. मित्रांनो, ही गोष्ट अशी आहे की या ठिकाणी एकतर आता ही गोष्ट देवाला आणि नानांनाच माहिती आहे की यातलं सत्य काय आहे, आणि प्रत्येकाने या ठिकाणी उठून मी काय सांगतो की आपण जे काही घडलेलं आहे खरं तुमच्यासाठी. आता सरांचं खूप नानांवरती प्रेम होतं, आता सरच जर नाही येत या ठिकाणी कोणी काही बोलू शकतं. हा जो डिस्प्यूट आहे त्यांच्यातला हा बराच वाढत गेला, गैरसमजुती वाढत गेल्या, आणि त्यातूनच या ठिकाणी सर्जाला त्यांनी गिरवी येथे, फलटणच्या जे गिरवी येथे वैभवदादा यांच्या दावणीला आणून या ठिकाणी बांधलेला आहे. तर ही गोष्ट मित्रांनो व्हायला नको होती. ही गोष्ट व्हायला नको होती, कारण सर्जा निंबाळकर सर
सर्जा निंबाळकर सर हे गणित होतं मित्रांनो. आपला वेगाचा बादशाह सर्जा आज त्याला काय वाटत असेल आणि सरांच्या सुद्धा आत्म्याला काय वाटत असेल मित्रांनो. खूप दुःखद अशी एक घटना घडलेली आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये. पूर्वी अशा कधीही अशा टाईपच्या घटना घडलेल्या नाहीयेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो 100% शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कारण यातलं जे सत्य आहे ते फक्त विठ्ठल नानालाच माहिती असेल की काय नेमकं हे सत्य आहे. तर त्यांनी सुद्धा माझं आव्हान आहे की त्यांनी पुढे येऊन मुलाखत द्यावी. कुठल्याही चॅनलला जाऊन त्यांनी सांगावं की काय कशा पद्धतीने या गोष्टी ठरल्या होत्या. कारण कसं असतं, जोपर्यंत ते काही बोलत नाही तोपर्यंत कुणालाही या ठिकाणी काही कळणार नाही. पण सध्या तरी सर्जेचं आणि विठ्ठल नानाचं नातं या ठिकाणी मित्रांनो तुटलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.